बंटी दादा, बंटी दादा, बंटी दादा, ऐक ना, आत्ता ना माझे सर यायचेत घरी, त्यांच्याशी नीट वागशील ना तू? हो का? नाही सहज. आता एक काम कर ना, तू एक थोडा वेळ वर बसतोस का तुझ्या रूम मध्ये? मग थोड्या वेळाने खाली, असं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे, पण वर बस ना तू. अगं पण काय असे कोणते महत्वाचे सर येणार आहेत तुझे? अरे सप्तर्षी सर येणार आहेत. हो म्हणजे तो चारू? अरे वा, म्हणजे मला त्याला भेटलंच पाहिजे. नको ना प्लीज असं वागूस, तू जा ना वर, खरंच जा, तू खरंच जा, मी खरंच सांगते, सिरियसली गंमत नाही, जा ना. अगं असं कसं म्हणतेस वर्षा? तू त्या चारूचे इतके अध्याय मला ऐकवलेस ना, मला भयंकर इच्छा झाली त्याला भेटायला. मी भेटणार. नको प्लीज, तुला भयंकर इच्छा झाली म्हणजे मला कळले, नको, खूप प्रॉब्लेम होतील. तू वर बस ना, थोड्या वेळाने खाली आहे ना, मी ओळख करून देईन तुला. बरं ठीक आहे, मी 5 मिनिटांनी जाणार आहे, थोड्या वेळ बसतोय. अरे 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे, वर जा ना तू, नंतर वाच ना, वर. हो 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 उठतो. तिकडे नाही, वर 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 वर. 5 मिनिटं थांब इथे, लगेच मी निघून जाईल का, मला काम आहे बाहेर. अरे काय आहे, मी वाचून दाखवीन नंतर हवं तर तुला. अगं नाही, बघ कोणाला ते. बंटी दादा बहुतेक सर आले असतील, तू. अगं बघ तर कोण आहे. हे काय, अगं तू म्हणालीस की सर येणार आहेत आणि कपडे घेऊन आलीस. धोबी आलाय, सुट्टे पैसे असतील ते त्याला द्यायचे, उद्या रुपये. अगं माझ्याकडे नाही आहेत, पाकिट आहे बघ वर, तिकडे घे. हाय, हे काय, तुम्ही डायरेक्ट घरात कसे शिरलात? सर बसा ना, मी पैसे देऊन येतो धोब्याला. सर बसा ना, सर बसा ना, आले मी, 1 मिनिट. त्याला घाई होती ना जायची, मगाशी घाई केली त्याने, म्हणून मग म्हटलं की जा ना, घाई आहे ना. अरे हो हो हो, मला आलो. जायचं होतं तुला ना. हा सर, मी पाणी घेऊन येऊ का? गरम थंड थंड पाणी आणते मी, 1 सेकंड. अगं अगं अगं, तुझी निसर्ग संपत्ती आहे आणि सांडेल त्यांच्या. क्या सर? थँक्यू. सॉरी. हा कोण? बंटी दादा, माझा मोठा भाऊ. का हो? नाही नाही, सहज विचारलं, माहिती असलेली बरी ना. हो सर, आपलं काय ठरलं फायनली, जायचं ना? जायचं ना, शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी निघायचं, म्हणजे असं चाललंय. असं चाललंय म्हणजे कोण कोण येणार आहे, किती जण, सगळा ग्रुप? नाही, सगळा ग्रुप येईल असं वाटत नाही, कदाचित ऐनवेळी 7-8 जण गळतील. अच्छा, पण कुठे जायचं? जंगलात. हा, फक्त कुठल्या जंगलात जायचं एवढं काही ठरलेलं नाहीये. अर्थात सगळेजण गोळा झाले की आपण जंगल ठरवू आणि त्या जंगलात जाऊ, म्हणजे नेहमी मी असंच करतो. ग्रेट सर, एक्साइटिंग, खूपच छान. मी अशी सर कधीच केली नव्हती सर. आणि तिकडे जाऊन काय काय करायचं आपण? हे बघ, जंगलात गेल्यानंतर आपल्याला जे वाटेल ते करायचं, असं घड्याळ्याच्या काट्यासारखं सगळं ठरवून नाही करायचं. खूप मजा येते सर, पण तिकडे खायचा प्यायचा प्रॉब्लेम येईल ना? कारण मला दिवसातनं 3-4 वेळा सणकून भूक लागते. मग काय, झाडाचा पाला पाचोळा खायचा काय चारू? हा, अगदीच फळं कंदमुळं मिळाली तर मग ती खायची, नाहीतर मग हवा खायची. आणि हो, स्वच्छ पाणी मिळालं तर मग प्यायचं, नाहीतर मग आपलं चांदणं प्यायचं. पाय थकले की मग झोपून जायचं. हो, खरं म्हणजे जंगलात जगायचं तर हा बंटी म्हणतो तसंच जगायला हवं. मग आणि मग साप, विंचू, लांडगा, कोल्हा यांच्याशी मग अंताक्षरी खेळायची सकाळपर्यंत. अरे वर्षा, नाही गंमत. जायचंय ना तुला कामाला, घाई उशीर होतोय ना तुला. मी आपला चाललो बापडा आपल्या जंगलात. कम्प्युटरच्या बाय बाय. येतो बरं का चारू. सर सर तुम्ही बसा, मी चहा आणते तुम्हाला पटकन. बघ इकडे, बघ बघ, तुला भेटायला कोण कोण आलेत बघ.
येतेस ना? बघ तुला भेटायला किती जण आलेत बघ. डॉक्टरांनी सांगितलंय आता तू एकदम बरी होणार आहेस. अक्षता, अक्षता ये. नाही तीन बस. तुम्हाला माहिती आहे ना, चौथं झालं की आपल्याला मागचं मग काय काय ते आठवायला लागतं. अहो काय राव असं करताय, रोजच आम्हाला अर्ध्यात सोडून जात आहे. एखाद्या वेळ तरी घ्या. आम्ही ऐकलं तुमच्या जोशीबाईंना कलेक्टर साहेबांनी समज दिली आहे. तुम्ही भेटला होता कलेक्टर साहेबांना? तुम्ही सांगितलं वय जोशीबाईंना समज द्यायला? आम्ही सांगितलंय की जुन्या माणसांनी नव्यांना काहीतरी शिकवलं पाहिजे, समजून काहीतरी शिकवलं पाहिजे. तर ते आम्हाला म्हणतात कसं, समजणे वाले को इशारा काफी आहे. बसला बाईला दट्ट्या. अहो म्हणून तरी घ्या. नाही नका म्हणू. असं म्हणताय? एकच. अहो घ्या. त्या सड्यावरच्या विश्वासरावाचं भांडण झालं त्याच्या भावाबरोबर. कारण काय? यशवंताला जमिनीच्या वाटण्या हव्यात आणि त्याचा भाव तयार नाही. अख्खी वाडी जमवली त्यांनी. ही आरडाओरड, ही शिवीगाळ. त्याचं कौतिक मला नका सांगू तुम्ही. कोकणातली माणसं आहे ती, हाणामारी नाही करणार, एकमेकांच्या विरुद्ध कोर्ट कचऱ्या करणार आणि नागावली जाणार. एक काम कर, त्या यशवंताला मला भेटायला सांगा. सांगतो ना. अहो चांगली बागायत आहे त्यांची. अरे म्हणून तर भांडतात. आता मला सांगा, माळरा नसतं तर कोण भांडलं असतं का एकमेकांसंगत? नाही नसतं भांडलं. मी तरी त्या यशवंताला उगाच नाही बोलवत. म्हणजे तुम्ही त्यांची बागायत घेणार की काय? नाही. खरं शेठ, कधी कधी वाटतं कशाला त्या दोन भावांच्या मारामारीमध्ये पडायचं आपण. नाही. पण आमच्या बाबांनी शिकवण घालून दिली ना आम्हाला. आमच्या बाबांनीच सवय लावली ना आम्हाला. आमचं बाबा रामराव, आमच्या बाबांनी धडा घालून दिला आम्हाला. आमचं बाबा नेहमी म्हणायचं मला, बाळा, दोन बोके लोण्याच्या गोळ्यासाठी भांडायला लागले की आपण त्या माकडासारखं मध्ये घुसायचं असतं. ते माकड कसं दोन्ही पारडी समान करायच्या नावाखाली जास्त होतं, त्यातलं लोणी इतकं खायचं की दुसरं पारडं आपसूक जड व्हायचं. हाय का नाही? असं करत करत माकडाने सगळा गोळा खाल्ला आणि दोन्ही खोळे बोके त्याच्या तोंडाकडे बघत बसले. अगदी बरोबर हार्या शेठ. आम्ही बी तसंच वागत आलो आम्ही पण. ह्याला कधी कधी वाटतं की कोणासाठी वागायचं, कोणासाठी करायचं हे सगळं. आमचा दादा बाजीराव, नोकरीनं धंदा सडा फटिंग,
पोरं बाळ नाही, संसार नाही. आमची बायको गेली ना आम्हाला सोडून, आमच्या पोरा बाळांना घेऊन. कशापायी गेल्या वहिनी? का ग, आमच्या कामात नाक खुपसायची सवय होती तिला. लई नाक खुपसायची आमच्या कामात. आम्ही तिला खूप समजावलं, खूप मायेनं प्रेमानं समजावून सांगितलं आम्ही तिला की माझी बाई, अगं नको असं करूस. घरात पैसा येतोय, तू घे की. तो कुठून येतो, कसा येतो, याच्याशी काय घेणं देणार. पण नाही ऐकलं आमचं. गेली आमच्याशी भांडण करून. अहो पण राव, बाई माणसाने कशाला पडायचं यार? तेच म्हणतोय मी, बाई माणसाने कशाला पडायचं म्हणजे यार. काय पडलं पाहिजे बाई माणसाने. शेवटी मला म्हणली जाते, मी थांब म्हणलो नाही. जिथे भरमसाठ असतं तिथे हाय म्हणून, आणि जिथे नसतं तिथे नाही म्हणून. काय म्हणायचं या कर्माला? काय म्हणायचं. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी, म्हणून सांगितलं मला चौथं भरायला चौथं मला देऊ नका म्हणून. मागचं निघालं सगळं. मला नाही करायचं त्यातलं काय. का बोल नको. आता बसा तुम्ही दोसत, आम्ही जातो जेवायला. जेवायला ताट करा, ताट लाव. कोण आहे? मी नाना आहे. नाना, अहो तुम्ही काय करता इथं? झोपला नाहीत अजून? नाही, काम आटपून झोपायला चाललो होतो, पण तुमच्या खोलीत दिवा दिसला म्हणून डोकावून बघितलं तर तुम्ही काम करता करता जोरदार जांभई दिलीत. म्हणून म्हटलं कॉफी आणावी. घ्या. थँक्यू नाना, थँक्यू. अहो गरज होती हो मला कॉफीची. मस्त. बरं, येऊ मी आता? काय लागलं तर कळवा. ठीक आहे. तुम्ही इथंच असता का? घरी नाही जात कधी? आता हतं कोण आहे माझं? बायको गेली, त्याला 4 वर्ष झाली. मोठी मुलगी मुंबईला असते. एक लेक आहे, तो असतो रत्नागिरीला. अच्छा अच्छा. बाकी गावात तसं घर आहे माझं, केव्हा तरी जाऊन बघून येतो. हो. मुलगा काय करतो तुमचा? कारखान्यात नोकरीला आहे. अच्छा. चांगला आहे. आता तो बाप होणार आहे. हो का? वा. जावई मुंबईला असतात, ते पलमरची कामं करतात. पलमर? हो, पलमर. प्लंबरची कामं करतात का? तेच. कॉफी बरी झाली आहे ना? मस्त झाली हो. तुम्ही जा झोपा आता, आणि सकाळी 5:30 वाजता मला आणि प्रवीणला उठवा. मला उद्या मुंबईला जायचंय. इतकी अचानक? आई आजारी आहे माझी, म्हणून 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवसांनी येईन मी. बरं, येऊ मी आता? हो या. हे सगळे रिपोर्ट्सही बरोबर घेऊन जा जाताना. आणि धनाजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्लीज पूर्ण तयारीनिशी जा, उशीर करू नका, वेळेवर जा. कुठला हो मॅडम? हां, कार्यक्रम? हो, असे काय करता परशुराम? मगाचपासून मी कशाबद्दल बोलतेय? आत्ता ज्या कार्यक्रमाच्या कव्हरेजला तुम्ही जाणार आहात ना, त्याच्याबद्दलच बोलतोय आपण. हा, तो ना झाली असं, तयार झाली असं नाही रे. हा, झाली. पण त्याचं काय प्रॉब्लेम? ते कवरेजचं थोडं. मला ना विश्वासच वाटत नाही यांच्याबद्दल. एवढी वर्ष तुम्ही. हॅलो आकांक्षा, माझ्या माणसांनी मुंबईत राहून शूट केलेलं सगळं मटेरियल इरेज झालंय. ती शिरोडकरची स्टोरी. का सर, काय झालं? त्यांनी शूट केलेलं मटेरियल इरेज झालंय, पुसलं गेलंय. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या कॅसेट्स ब्लँक आहेत, कोऱ्या. कळलं का? ब्लँकेट? पण असं कसं शक्य आहे? अरे तेच विचारतो ना मी, हे असं कसं काय शक्य आहे? लक्षात ठेवा आकांक्षा, याला जे कोण जबाबदार आहेत ना, त्यातल्या एकालाही मी सोडणार नाहीये. तुम्ही काय समजता का स्वतःला?
मी हे अजिबात खपवून घेणार नाहीये. सर एक मिनिट, मी माझं प्लीज ऐकून घेता का सर? हो हो बोल ना, त्यासाठीच तर फोन केला ना मी. सर ती जी 2 माणसं तुम्ही पाठवली होती ना दिल्लीहून, ती स्वतंत्रपणे काम करत होती. तुमच्याच सांगण्यावरून आम्ही त्यांना फक्त इक्विपमेंट आणि टेक्निशियन्स प्रोव्हाइड केले होते. या पलीकडे मला त्यातलं काहीही माहीत नाही आहे सर, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि सर तुम्हाला माहिती आहे मधल्या काळात माझ्या आईच्या आजारपणामुळे. हो हो मी तुझं स्टेटमेंट वाचलंय. कशी आहे आई? ऑपरेशन करावं लागलं? ऑपरेशन व्यवस्थित झालं. होय. ठीक आहे, तू उद्या सकाळी चौकशी करून मला रिपोर्ट कर, नाहीतर मला तिकडे यावं लागेल. मॅडम आम्ही निघतो आता, ते कव्हरेज करूच असा ना. चल रे त्यांना. एक मिनिट. हे काय चाललंय सगळं? हा काय प्रकार आहे? मला आत्ता कौशिक सरांचा फोन आला होता. त्यांनी मलाच फायर केलं. हे बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या ऑफिसमधला एक जरी माणूस अडकला ना तरी कौशिक सर मलाच फायर करतील. काय चाललंय हे? नचिकेत कुठे आता? मॅडम नचिकेत साहेबांची काल नाईट होती, अजून आलेले नाही आहेत ते. बरं ठीक आहे, मग तुम्ही मला सांगा हा काय प्रकार आहे सगळा? प्रकार? कसला प्रकार मॅडम? परशुराम, मला आता कौशिक सरांनी असं सांगितलं की शिरोडकरांच्या स्टोरीच्या त्या टेप्स इरेज झाल्यात म्हणून. मॅडम त्यांचं काम ते करतो, आम्ही कोणी लुडबुड केलेली त्यांना चालणार नाही, मग आम्ही तरी कशाला जातो? आणि त्या टेपचं काय गोंधळ घातले नाही हा ना, ते तुम्ही दिल्लीवाल्यांना विचारलेलं बरा. बरोबर ना रे? बोल तरी. पण त्या टेप्स इरेज झाल्यात हे तरी खरंय? म्हणजे तसं ऐकलंय खरं. हो मॅडम, ती दोघं जण येड लागल्यागत खाली वरडत होती. हो समजे ड्रावर समधी कपाट उपसून काढली होती त्या दोघांनी. हा तर कशासाठी ते आम्हाला माहित नाही, पण मला ते हेच कळत नाही की टेप इरेज झाली तर त्या दोघांना समधी कपाट उपसायची काय गरज होती, आणि ते उपसून बघत तरी काय होते. हो रीणा, त्या काय असं म्हणूचा टेपची स्टोरी टेपवरून पुसून कपाटात दडवून ठेवली नाही असं वाटलं की काय त्यांना कमालच करतात. प्लीज हो, विनोद करण्या इतकं साधं नाहीये हे प्रकरण. नाका पण कळता मॅडम, पण ते दोघे शोधतात तरी काय? त्यांना शोधू दे ना, त्यांना काय शोधायचं ते. तुम्हाला यातलं काही माहितीये का? एवढंच फक्त मला सांगा. मका काय एक माहिती नसा, होय की नाही रे? अरे मग बोल तरी. नाही मॅडम, मला देखील काही माहिती नाही. ठीक आहे, मग जा तुम्ही. एक मिनिट. ती स्टोरी एडिट कोणी केली होती? मॅडम हे काम इथं झालेलं नाही, ते बाहेर करून घेण्यात आलंय. बाहेर का? बाहेर का झालं? ते आम्हाला नाही माहित मॅडम. आपण मग हे मगाशी का नाही सांगितलं मला? एवढा विचारलं तेवढंच सांगू, असं आमका सांगितलं नाही. कोणी सांगितलं असतं? आमच्या गुरुनी. तर कोण गुरु तुमचे? कोण गुरु? कोण? नचिकेत साहेब. येतो हा मॅडम.